नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकचा पालकमंत्री मी होतोय असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. तर 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळांचा आग्रह कायम आहे. तर गिरीश महाजनांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपद अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. मात्र नाशिकचा पालकमंत्री मी होतोय असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. तर ज्या पक्षाचे 7 आमदार आहेत त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं असं भुजबळांनी म्हटलंय. सागरभाऊची नाही अंडी तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो. मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे. जळगाव माझा जिल्हा आहे पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे. मी मुद्दामून धुळ्याची अंडी बघायला तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे. रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो. तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत. त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा. आपला आग्रह कायम असणार नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे त्यांच्याशी बोलेन.